नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 8 जून 2026. आपला हा पुढील हवामान अंदाज 12 तारखेपर्यंतचा आहे आणि काल अंदाज आपण 22 तारखेपर्यंत दिलेला आहे. एकंदरच आज 12 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. तर 12 तारखेपर्यंत कोणत्या भागामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे, आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. आणि एकंदरच आपल्या शेतकऱ्यांचा हा पेरणीचा कालावधी आहे. तर त्या कालावधीमध्ये म्हणजेच काही शेतकरी पेरू शकतात, काही शेतकरी पेरतात आणि काही भागामध्ये अजून पाऊस सुद्धा गेलेला नाहीये, पाऊस पडलेला पण नाहीये. तर मान्सून सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यापर्यंत मान्सून आलेला आहे एकंदर. आणि पुढेही मान्सूनची प्रगती अजूनही पुढे 3-4 दिवसामध्ये मान्सूनची प्रगती चालूच राहणार आहे आणि मान्सून हा 12 तारखेपर्यंत संपूर्ण मराठवाडा व्यापण्याची शक्यता आहे. तर 12 तारखेच्या नंतरही मान्सूनला चांगलं प्रगती मिळणार आहे. मान्सून कमजोर मान्सून नाहीये, एवढाही कमजोर मान्सून नाही शत्रू म्हणून. जे आपण 2023 असेल किंवा 2015-16 असेल एवढी मान्सूनची प्रगती कमजोर नाहीये. एकंदरच संपूर्ण मान्सून जे आहे, त्या संपूर्ण मान्सून देखील यावर्षी चांगला पडणार आहे. थोडंसं यामध्ये आपण पहिल्यापासून सांगतो की ह्या वर्षीचा पाऊस काळ जो आहे त्यामध्ये म्हणजेच थोडासा ताण पडणार पिकांना, अशा पद्धतीचा राहण्याची शक्यता आहे. थोडीशी कालावधीमध्ये राहण्याची शक्यता आहे. तर एकंदरच आता आज पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे जास्त, तर आज पुणे विभागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार स्वरूपामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आज आणि उद्या. या पुढील 2-3 दिवसामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पाऊस पडणार आहे. आणि पुणे जिल्ह्याचा एकंदरच 12 तारखेपर्यंत संपूर्ण भागामध्येच पाऊस पडणार आहे. पुणे विभागामध्ये 12 तारखेपर्यंत तिथे पावसाची कमतरता नसणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या भागामध्ये देखील जोरदार ते मध्यम स्वरूपामध्ये बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे. इकडे अरबी समुद्रामध्ये देखील मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तर आता मराठवाड्याचा भाग धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम, परांडा, बार्शी, तुळजापूर या भागामध्ये देखील या 2 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच मान्सूनचा पाऊस देखील इथं येण्याची शक्यता आहे. आणि इकडे हा वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता कमी असणार आहे. शेतकऱ्यांनो, शांत स्वरूपामध्ये पाऊस हा 2 ते 3 दिवसाच्या नंतर इथे धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 दिवसाच्या नंतर पडण्याची शक्यता. आणि ते एकंदरच पाहिजे तर मान्सूनचे ढग सुद्धा देखील आलेले आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये. लातूर जिल्ह्यामध्ये देखील या 2 ते 3 दिवसामध्ये मान्सून पोहोचणार आहे. आणि लातूर जिल्ह्यामध्ये देखील या 2-3 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी किंवा सर्वदूर 12 तारखेपर्यंत सर्वदूर देखील तिथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे जोरदार स्वरूपामध्ये. तर इकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये वादळी स्वरूपामध्ये बऱ्याच ठिकाणी या 2 दिवसामध्ये पावसाची शक्यता विजेच्या कडकडासह. बघा इकडे आता मान्सूनचा नाही, इकडे जे पाऊस आहे तो होता, पावसाची दिशा कुठलेही एक निश्चित नाही हिंगोली जिल्ह्यामध्ये. त्यामुळे इथं जास्त वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. त्या वादळी स्वरूपामध्ये पाऊस हा व्यापक व मोठ्या स्वरूपामध्ये नाही या 2 दिवसामध्ये हिंगोली जिल्ह्यामधला, पण बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे कमी वेळेमध्ये. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सेलू, जिंतूर, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, गंगाखेड या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी या 2 दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे. पण सर्वदूर व्यापक मोठ्या क्षेत्रावर अजून परभणी जिल्ह्यामध्ये 2 ते 3 दिवस पाऊस नाहीये. तसा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पण व्यापक स्वरूपामध्ये शेतकरी बंधूंनो तिथे अजून पुढे 12 तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही, म्हणजे 11 तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही. व्यापक स्वरूपामध्ये मोठ्या क्षेत्रावर म्हणजे विजेच्या कडकडासह ठिकठिकाणी वादळी स्वरूपामध्ये वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे 11 तारखेपर्यंत. 12 तारखेला ते मात्र चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि 12 तारखेला थोडीशी व्यापकता देखील वाढण्याची शक्यता आहे. 12 तारखेला छत्रपती संभाजी. जालना जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यामध्ये अंबडगंज, सांगली, परतूर, बदनापूर या भागामध्ये, तसेच भोकरदन या भागामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी 12 तारखेपर्यंत पाऊस पडलेला असेल. पण एकंदरच मान्सूनचा पाऊस हा 12 तारखेलाच येण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा आणि परभणीचा दक्षिणेकडचा भाग या 12 तारखेला येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत वादळी स्वरूपामध्येच दिशाहीन पाऊस, म्हणजेच कोणत्याही एका दिशेला असं वाऱ्या जाईल अशी नाही, कोणकडेही दिशाहीन पाऊस म्हणजेच वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच आता अमरावती विभागामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे वादळी स्वरूपामध्ये 12 तारखेपर्यंत. पण तिथे मोठ्या क्षेत्रावर 1 ते 2 दिवसामध्ये मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये संपूर्ण अमरावती जिल्हा व्यापेल असा पाऊस अजून 11 तारखेपर्यंत नाही. ठिकठिकाणी बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि नागपूर विभागामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकडासह वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता. पण नागपूर विभागामध्ये मात्र क्षेत्र जास्त असणार आहे, पावसाचं क्षेत्र जास्त राहणार. नागपूर विभागामध्ये जवळपास 12 तारखेपर्यंत संपूर्ण क्षेत्र
पावसाने भिजलेला असणार आहे. भिजण्याची शक्यता शेतकरी बंधूंनो संपूर्ण 12 तारखेपर्यंत. त्याच्यामध्ये एखादा दिवस कमी होऊ शकतो. पण नागपूर विभागामध्ये मात्र पाऊस हा जोरदार ओढे नाले वाहणार असून देखील तर मध्यम स्वरूपामध्ये देखील पाऊस पडणार आहे. पण एका दिवशी सर्वदूर पावसाची व्याप्ती नाहीये. 12 तारखेपर्यंत इथं सुद्धा मोठ्या क्षेत्रावर पाऊस पडणार आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये वादळी स्वरूपामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण इथे सुद्धा मात्र अजून 12-13 तारखेपर्यंत ही व्यापक स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाहीये. व्यापक म्हणजेच एका दिवशी मोठ्या क्षेत्रावर पाऊस तशी पडण्याची शक्यता नाही. ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये देखील व्यापक क्षेत्रावर पावसाची शक्यता नाही. पण नाशिक जिल्ह्यामध्ये देखील वाहनी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर ह्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार अति जोरदार स्वरूपामध्ये देखील पावसाची शक्यता आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. पण थोडासा खालचा भाग नेवासा आहे, गंगापूर या भागामध्ये वादळी स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. एकंदरच कोकणामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. म्हणजे शेतकरी एकच जर सांगायचं आता म्हणलं तर हा जो भागामध्ये शेतकरी जे पेरणीसाठी जे आहे शेतकरी पेरणी करतील त्या भागामध्ये एक दोन दिवसाच्या अंतराने पेरणी जरी केली असेल तर तुम्ही स्वतःच्या निर्णयावर तिथे पावसाची शक्यता आहे. मात्र इकडे मात्र छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यापर्यंत मात्र हा जो भाग आहे हा भागामध्ये मात्र थोडेसे म्हणजे पेरणी 4 ते 5% पेरणी थोडी दुबार पेरणीचं संकट उभा राहू शकतं. कारण पाऊस हा व्यापक स्वरूपामध्ये पाऊस नाही आणि पावसाचं स्वरूप तिथं आहे पण मोठ्या क्षेत्रावर पाऊस नसल्यामुळे थोडीशी होऊ शकते. आणि तसं शेतकरी मधून दरवर्षी तसं होत असतं. पण ह्यावर्षी तसं जास्त होईल का असं जास्त शेतकऱ्यांना भयभीत केलं जातं. तसं ह्यावर्षी म्हणजे सध्या शेतकऱ्यांमधून पावसामध्ये खंड पडणारे अशाच देखील बातम्या सुरू आहेत. ह्या तर कुठेही खंड पडण्याची शक्यता नाही. सध्या जरी 22 तारखेपर्यंत पाऊस हा राज्यामध्ये पाऊस सुरूच राहणार आहे. ह्या भागामध्ये पाऊस अत्यंत कमी दाखवत आहेत, म्हणजे कमी सांगत आहेत. नाशिक या भागामध्ये इकडे सुद्धा पाऊस पडणार आहे. तसे अशा खंड पडणार अशा बातम्या ह्या थोड्याशा मला वाटतं शेतकऱ्यांना थोड्या चिंतित टाकणाऱ्या बातम्या आहेत ह्या अशा. तर तशी शक्यता निर्माण होण्याची शक्यता नाही देखील तसं होण्याची शक्यता नाही. तसं दरवर्षी दुबार पेरणीचं संकट महाराष्ट्रामधून एकंदरच 10% 10 ते 20% भूभागाला निर्माण होत असतं. 10% आणि काही शेतकऱ्यांचं काम आवरलेलं नसतं त्यामुळे सुद्धा त्यांना पेरणी त्यांची लांबलेली देखील असते. अशी परिस्थिती दरवर्षी होत असते. पावसाचं प्रमाण, मान्सूनचं प्रमाण दरवर्षी जास्त जरी असो किंवा कमी असो ही स्थिती निर्माण होत असते. आणि निसर्ग हे आपल्याच मनावर पडेल असं नसतं. आपलं जरी काम आवरलेलं असतं तर शेजारीचं काम आवरलेलं नसतं. म्हणून प्रत्येक आपल्या मनासारखं निसर्ग पडेल अशी शक्यता नसते शेतकऱ्यांमधून. पण एकंदरच पावसाचे स्वरूप जे आहे ते ह्या भागामध्ये मात्र पावसाचं स्वरूप ह्या पुढील 12 तारखेपर्यंत चांगल्या स्वरूपामध्ये राहण्याची शक्यता आहे. इथे जास्त दुबार पेरणीचं संकट जास्त टक्केवारीवर निर्माण होण्याची शक्यता नाही. मात्र इकडे थोडंसं होण्याची शक्यता, थोडेसे चान्सेस, जास्त चान्सेस नाही. पण एकंदरच एक सल्ला आहे की पेरणी ही पुरेपूर ओले झाल्याशी पेरणी करू नये. आणि सोयाबीनची पेरणी अजून सध्या तरी 12 तारखेपर्यंत तरी शेतकऱ्यांनी करू नये. सोयाबीनची पेरणी कालावधी अजून खूप मोठा अवलंबून आहे. आणि सोयाबीनची पेरणी ही लवकर केली तर लवकर होते आणि पुढे सोयाबीन ही पुढे पावसामध्ये गवसू शकते. तर हा झाला आपला अंदाज. धन्यवाद.